नमस्कार मित्रांनो. राज्यातील महिला बचत गटांसाठी एक अत्यंत महत्वाची आणि दिलासादायक योजना सध्या अनेक जिल्ह्यांमध्ये सुरू झालेली आहे. आणि विशेष म्हणजे या योजनेच्या माध्यमातून महिला बचत गटांना तब्बल 90% अनुदानावर मिनी ट्रॅक्टर आणि त्याची उपसाधने दिली जाणार आहेत. मित्रांनो, आजही ग्रामीण भागामध्ये अनेक महिला बचत गट शेतीपूरक व्यवसाय करण्याचा प्रयत्न करत आहेत. पण आर्थिक अडचणीमुळे आधुनिक शेतीसाठी लागणारी साधनं खरेदी करणं अनेकांना शक्य होत नाही. आणि हाच विचार करून राज्य शासनाच्या माध्यमातून महिला बचत गटांसाठी ही महत्वाची योजना राबवली जात आहे. सध्या राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये या योजनेसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झालेली आहे. काही जिल्ह्यांमध्ये जुलै 2026 पर्यंत तर काही जिल्ह्यांमध्ये ऑगस्ट 2026 पर्यंत अर्ज मागवण्यात येत आहेत. म्हणूनच या योजनेचा लाभ जर घ्यायचा असेल तर ही माहिती आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. कारण आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत या योजनेसाठी कोण पात्र असणार, अर्ज कुठे करायचा, कोणती कागदपत्र लागणार, अनुदान किती मिळणार आणि ही संपूर्ण प्रक्रिया नेमकी कशी असणार. मित्रांनो, 8 मार्च 2017 रोजीच्या शासन निर्णयानुसार अनुसूचित जाती आणि नवबौद्ध घटकातील महिला स्वयंसहायता बचत गटांसाठी ही योजना राबवण्यात येत आहे. या योजनेच्या अंतर्गत ज्या महिला बचत गटामध्ये 80% सदस्य हे अनुसूचित जाती किंवा नवबौद्ध घटकातील असतील अशा बचत गटांना या योजनेचा लाभ हा दिला जातो. म्हणजे जर एका बचत गटामध्ये 10 सदस्य असतील तर त्यापैकी किमान 8 सदस्य हे अनुसूचित जाती किंवा नवबौद्ध घटकातील असणं आवश्यक आहे. अशा पात्र महिला बचत गटांना 90% अनुदानावर मिनी ट्रॅक्टर आणि त्याची उपसाधने खरेदी करण्यासाठी मदत ही दिली जाते. मित्रांनो, या योजनेमध्ये फक्त मिनी ट्रॅक्टरच नाही तर त्यासोबत आवश्यक शेती उपकरणांसाठी देखील अनुदान दिलं जातं. यामध्ये रोटावेटर, कल्टिवेटर, ट्रेलर आणि इतर आवश्यक साधनांचा समावेश असू शकतो. आता सर्वात महत्वाचा प्रश्न म्हणजे अनुदान किती मिळतं. तर मित्रांनो, या योजनेच्या अंतर्गत जास्तीत जास्त 3,15,000 रुपयांपर्यंत अनुदान हे दिलं जातं. मात्र यामध्ये लाभार्थी महिला बचत गटाला 10% हिस्सा हा स्वतः भरावा लागतो. म्हणजेच साधारणपणे 35,000 रुपयांपर्यंतची रक्कम ही बचत गटाला स्वतः जमा करावी लागते. आणि जर या मर्यादेपेक्षा जास्त किमतीचा ट्रॅक्टर किंवा अतिरिक्त साधनं घ्यायची असतील तर त्यासाठीचा अतिरिक्त खर्च हा संबंधित बचत गटाला स्वतः करावा लागतो. मित्रांनो, हे अनुदान एकाच वेळी दिलं जात नाही तर 2 टप्प्यांमध्ये दिलं जातं. पहिला टप्पा मिनी ट्रॅक्टर खरेदी केल्यानंतर आणि दुसरा टप्पा हा त्या ट्रॅक्टरची नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर. अशा प्रकारे टप्प्याटप्प्याने हे अनुदान महिला बचत गटांच्या खात्यामध्ये जमा केलं जातं. आता पाहूया या योजनेसाठी पात्रता ही नेमकी काय असणार. सर्वात पहिली अट म्हणजे बचत गटातील सदस्य हे महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणं आवश्यक आहे. त्यानंतर बचत गटातील किमान 80% सदस्य हे अनुसूचित जाती किंवा नवबौद्ध घटकातील असणं गरजेचं आहे. फक्त सदस्यच नाही तर बचत गटाचा अध्यक्ष आणि सचिव हे दोघे देखील अनुसूचित जाती किंवा नवबौद्ध घटकातील असणं आवश्यक आहे. याशिवाय बचत गटाच्या नावाने राष्ट्रीयकृत बँकेत खाते उघडलेले असणं गरजेचं आहे. कारण अनुदानाची रक्कम याच खात्यामध्ये जमा केली जाते. त्यामुळे बँक पासबुक आणि खात्याची माहिती ही देखील अर्ज करताना आवश्यक असणार आहे. मित्रांनो, आणखी एक महत्वाची अट म्हणजे ज्या बचत गटाने यापूर्वी पॉवर टिलर किंवा अशाच प्रकारच्या तत्सम योजनेचा लाभ घेतलेला असेल अशा गटांना या योजनेचा लाभ दिला जाणार नाही. म्हणजे एकाच प्रकारच्या योजनेचा पुन्हा लाभ हा मिळणार नाही. आता पाहूया अर्जासाठी कोणती कागदपत्र लागणार आहेत. सर्वात महत्वाचं कागदपत्र म्हणजे बचत गटांचं नोंदणी प्रमाणपत्र, त्यानंतर बचत गट स्थापनेचा ठराव. हे दोन्ही कागदपत्र अनिवार्य आहेत. याशिवाय सर्व सदस्यांची ओळखपत्र, आधार कार्ड,
मतदान कार्ड आणि इतर वैध ओळखपत्र ही कागदपत्र देखील आवश्यक असणार आहेत. त्यानंतर बचत गटातील सर्व महिला सदस्यांचा संयुक्त फोटो, सर्व सदस्यांच्या सही असलेली यादी आणि 100 रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर एक हमीपत्र देखील द्यावं लागणार आहे. या हमीपत्रामध्ये आपण यापूर्वी या योजनेचा लाभ घेतलेला नाही आणि 10% लाभार्थी हिस्सा भरण्यास तयार आहोत अशी माहिती नमूद करावी लागते. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, अर्ज कुठे करायचा? मित्रांनो, या योजनेसाठी अर्ज संबंधित जिल्ह्याच्या सहाय्यक आयुक्त समाज कल्याण विभाग कार्यालयामध्ये करता येतो. सध्या अनेक जिल्ह्यांमध्ये ऑफलाईन अर्ज प्रक्रिया सुरू आहे, तर काही जिल्ह्यांमध्ये ऑनलाईन अर्ज देखील स्वीकारले जात आहेत. म्हणून आपल्या जिल्ह्यामध्ये नेमकी कोणती प्रक्रिया सुरू आहे याची माहिती संबंधित समाज कल्याण विभाग कार्यालयातून घेणं महत्त्वाचं ठरणार आहे. मित्रांनो, मे महिना सुरू झालेला आहे आणि अनेक जिल्ह्यांमध्ये जून, जुलै तसेच ऑगस्ट महिन्यांपर्यंत अर्ज प्रक्रिया सुरू राहणार आहे. त्यामुळे पात्र असलेल्या महिला बचत गटांनी वेळ न घालवता आवश्यक कागदपत्रांची तयारी सुरू करणं गरजेचं आहे. विशेष म्हणजे ज्या जिल्ह्यांमध्ये सध्या अर्ज सुरू नाहीत त्या जिल्ह्यांमध्ये देखील पुढील काही दिवसांमध्ये अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता आहे आणि ऑनलाईन अर्जाबाबत काही नवीन अपडेट आल्यास ती माहिती देखील आपण वेळोवेळी जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. मित्रांनो, महिला बचत गटांना सक्षम करण्यासाठी आणि त्यांना शेतीपूरक व्यवसायामध्ये प्रोत्साहन देण्यासाठी ही योजना अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. कारण आजच्या काळामध्ये शेतीसाठी यांत्रिकीकरण अत्यंत आवश्यक बनलं आहे आणि अशा योजनांमुळे महिला बचत गटांना मोठा आधार मिळू शकतो. म्हणून जर आपल्या गावामध्ये किंवा परिसरामध्ये पात्र महिला बचत गट असतील तर त्यांच्यापर्यंत ही माहिती नक्की पोहोचवा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. अशाच शेतकरी, महिला बचत गट आणि शासनाच्या महत्त्वाच्या योजनांचे अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी आपल्या खबर लाईट YouTube चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.